हुपरी पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा लाचखोरीचा भांडाफोड झालाय। तब्बल 70,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी संशयित पोलीस कॉन्स्टेबल संदीप शेटे आणि त्याचा पंटर रणजित बिरांजे या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे। मात्र ही काही पहिलीच वेळ नाही। गेल्या 4 ते 5 वर्षात हुपरी पोलीस ठाण्यात अशा प्रकारची तब्बल 7 ते 8 प्रकरणे समोर आली आहेत। सुरुवातीला धडक कारवाई दाखवायची आणि नंतर कारवाई टाळण्यासाठी आर्थिक व्यवहार करायचा असा ट्रेंडच येथे तयार झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःचे पंटर नेमलेले आहेत। एखादे प्रकरण घडल्यानंतर हे पंटर सक्रिय होतात आणि आरोपींकडून पैसे घेऊन प्रकरणाची विल्हेवाट लावतात। त्यामुळे गुन्हेगारांना अभय मिळत असून गावात उघडपणे हिंडण्याचे धाडस ते दाखवत आहेत। या सततच्या लाचखोरीच्या घटनांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कर्तव्यदक्ष आणि कठोर अधिकारी नेमण्याची गरज व्यक्त होतीये। हुपरी गावाने यापूर्वी नामदेव शिंदे यासारखे अधिकारी पाहिले आहेत। त्यांच्या काळात लोकवर्गणीतून शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले गेले होते आणि गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आलं होतं। मात्र सध्याच्या परिस्थितीने ती आठवण पुन्हा जागी झाली आहे। केके न्यूज साठी हुपरीहून सुलतान नदाफ। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।